सर्वरी भाग 25। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अमन स्पर्धा पाहायला आला हे पाहून सरू आनंदी तर होतीच, पण तिने अजिबात स्वतःची प्रॅक्टिस मिस केली नव्हती। 2 दिवसात तिने तिचा बेस्ट दाखवून बेस्ट असे स्वतःचे डान्स बसवले होते। अमन दिल्लीत राहून आपलं काम देखील पाहत असायचा आणि तिथूनच आईची विचारपूस देखील करत असायचा। शेवटी या भव्य दिव्य स्पर्धेचा अंतिम दिवस उजाडतो। तसे काही स्पर्धक थोडेसे सकाळी इमोशनल होतात, कारण पुन्हा काय त्यांना हे सगळं मिळणार नव्हतं। हा इकडचा थाट, इथले नवीन मित्रमैत्रिणी काही पाहायला मिळणार नव्हते पुन्हा, यामुळे थोडेसे ते भावूक होतात। सरूला देखील कमी महिन्यात दिल्ली भावली होती। आधी याच दिल्लीत यायला घाबरणारी ती आता मात्र बिनधास्त फिरत असायची, पण आता तिला त्या वातावरणाला सोडून जायला थोडेसे जड पडत होते। तरीही मनाची समजूत काढून ती शांत होते आणि आपल्या प्रॅक्टिसला निघून जाते। संध्याकाळी आज त्यांची स्पर्धेचा तो फायनल दिल्लीतील मोठ्या असे हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। कितीतरी पब्लिकने तिकीट खरेदी करून आधीच आपली सीट बुक करून चेअरवर येऊन बसले होते। सगळ्यात समोरच्या चेअर्स या स्पर्धकांच्या फॅमिलीसाठी राखून ठेवण्यात आल्या होत्या। त्याच्या मागे काही मोठी लोक, नंतर इतर लोकांसाठी जागा करण्यात आली होती। अमन आपलं जाऊन फर्स्ट रांगेच्या चेअरवर बसतो। पूर्ण हॉलमध्ये बऱ्याच लोकांच्या हातात सर्वरीचे बॅनर आणि फोटो होते आणि जास्त प्रमाणात तेच नाव लोक मोठमोठ्याने घेत होते। ओरडून अँकरला सांगत होते। तो अँकर स्पर्धक रेडी होईपर्यंत वेगवेगळे गेम पब्लिककडून खेळवून घेतो। नंतर मात्र स्पर्धक रेडी झाले आहे हे कळताच तो पुन्हा स्टेजवर येतो। तो मेरे प्यारे डांस के सुपरस्टार, इस प्रोग्राम के पुजारियों, कुछ ही समय में आपके चहेते सुपरस्टार आपके सामने आने वाले हैं, तो भर भर के उनको अपना प्यार देना। आकाश हसूनच माईक हातात पकडत म्हणाला, ओ आकाश भाई, किधर जा रहे हो? ये सिर्फ शो नहीं है, इसमें तो पूरे भारत के दर्शन हो जाते हैं। मतलब देखो, सर्वरी मैडम महाराष्ट्र की है, देखो उनके पति के चेहरे पर कितनी प्यारी स्माइल आई। एक हिंदी शोचा अँकर तिथं म्हणाला। त्यावेळी सगळे कॅमेरे अमनच्या चेहऱ्यावर आपोआप फिरतात, तसा अमन स्टेजच्या पांढऱ्या पडद्यावर झळकतो। हाँ, देखो कितने प्यारे लगते हैं ये, अँकर आकाश अमनला छेडत म्हणाला। यावर अमन फक्त हसतो। सर, आपको क्या लगता है, आपकी पत्नी जीतेगी या नहीं? दुसरा अँकर विचारतो। तसा एक तिथंच फिरणारा माणूस माईक आणून अमनच्या हातात देतो। अमन माईक हातात नीट पकडून चेअरवरून उठतो। तर काय वाटतं मराठी लोक हो, वाजणार का नाही मराठ्यांचा डंका दिल्लीत? अमन मागे वळून लोकांना पाहत मोठ्याने विचारतो। हो, बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। गर्दीतील मराठी लोक मोठमोठ्याने म्हणायला लागतात। पूर्ण हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने घुमायला लागतो। महाराज म्हटले की सगळे मराठे तयारच असतात। तसंच काहीसं इथं घडत होतं, पण आता मात्र मराठी लोकांचं पाहून इतर लोकही महाराजांची घोषणा करायला लागतात। त्यांचं हे चालूच असतं की तेवढ्यात स्टेजवर राजमाता जिजाऊ यांचे फोटो झळकायला लागतात आणि एक बॅकग्राऊंड म्युझिक देखील चालू होते। तसे लोक शांत होतात आणि चेअरवर बसून पुढे पाहायला लागतात। स्टेजवर बऱ्याच बायका नऊवारी साडी नेसून येतात। सरू देखील यात मेन लीडला असते। महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र। या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक राज्ये जन्मले, अनेक संत दिले या भूमीने आपल्याला, पण आजच्या महाराष्ट्र स्त्री वीरांगना तर विसरूनच जात आहे, पण आम्ही नाही विसरणार। तर आज या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या महान स्त्रिया आणि महान लोकांचा इतिहास, त्याचबरोबरच महाराष्ट्रीयन संस्कृती, भाषा पाहू या आमच्या नवीन डान्स प्रकारातून। सर्वरी हातात माईक घेऊन म्हणाली। ती माईक खाली ठेवते की तेवढ्यात जिजाऊ मातेचे गाणं चालू होते। तशी सर्वरी त्या जिजाऊ मातेसारखी उभी राहून आपल्या डान्सद्वारे लोकांना जिजाऊ मातेचं सगळं जीवन दाखवते। ते जीवन संपताच महाराजांचा जन्म दाखवला जातो। गाणं झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा हे वालं असतं। नंतर महाराजांची जीवनगाथा दाखवण्यासाठी जय भवानी जय शिवाजी हे गाणं वापरलं जातं। शिवाजी महाराजांनी मंदिरात मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेचा प्रण केला होता। तो सीन सर्वरी आपल्या डान्स प्रकारातून लोकांना दाखवते।
महाराज प्रत्येक जातीतील लोकांना कशा प्रकारे सांभाळत असे हे दाखवले जाते. सोबत त्यांचे आईचे सण देखील दाखवले जातात. खाली बसलेले लोक तर हा नवीन प्रकार पाहून शांत होतात, कारण त्या डान्समधून खरोखरच जिजाऊ माता आणि शिवाजीचा इतिहास त्यांच्यासमोर घडत आहे असे वाटत होते. अफजल खानाचा वध सोबतच आग्राहून सुटका असे सीन या कडव्यातून दाखवले जातात. सगळं काही पाहून खालची लोक टाळ्या वाजवायला लागतात. खाली बसलेली लोक देखील आता जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करायला लागतात. ते गाणं संपताच श्री छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, राजाराम महाराज यांचा देखील इतिहास काही गाण्याने सादर केला जातो. अमन आणि इतर लोक पापणी न लावता ते सगळं काही पाहत असतात. नंतर लगेच काळ बदलतो आणि रमाबाई रानडे, माधव रानडे यांच्या संबंधी दाखवले जाते. रमा माधव यांचा जीवनपट संपताच लोकमान्य टिळकांच्या काळातील गणेशोत्सव साजरा केला जातो. हळूहळू कथ्थक, भरतनाट्यम, मिक्स फ्युजन महाराष्ट्र निर्मिती कशी झाली हे दाखवले जाते. महाराष्ट्र निर्मितीचे वेळी आपल्या लोकांना शहीद होताना पाहून तिथं बसलेल्या प्रत्येक माणसाचे डोळे भरतात. कधी सर्वरीने त्यांच्या डोळ्यात पाणी आणलं हे त्यांना देखील कळलं नाही. या अशा महान लोकांच्या बलिदानाने माझा महाराष्ट्र उभा झाला आहे. स्वातंत्र्य फुकट मिळाले आपल्याला असं समजून पुढे जाऊ नका. छोट्या छोट्या कामातून आपल्या महाराष्ट्र राज्याला सोबतच देशाला एक नवीन प्रकारातून घडवा. सरू असं बोलून खाली बसते. ती खाली बसतात. सर्व लोक उभी राहतात आणि तिला झुकून दोन्ही हात वर करून सलाम करतात. हा सलाम होता तिच्या आगळ्या वेगळ्या डान्स प्रकारासाठी. यात अमन देखील तिला तसाच सलाम करतो. आयोजकपासून ते जजेसपर्यंत सगळेच जण उभे राहून तिचे कौतुक करतात, कारण याआधी कोणी असला काही प्रकार पाहिला नव्हता. पण सरूने मात्र अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक अँकर तिथं येत म्हणाला. त्यांचं बोलणं ऐकून सगळे पुन्हा जय जय करत राहतात. मीन्स आप तो सोचकर ही आई है ना आग लगाने का. सबको ऐसा चैलेंज दिया कि बेचारे वहाँ बैठे हुए हमारे स्पर्धक भी डर गए हैं, और ऊपर से ये सब लोग तो शुरू से ही आपका नाम लिए जा रहे हैं. आज मराठी मेकअप महाराष्ट्र की कन्या. तो अँकर सरूकडे पाहत मस्तीत म्हणाला. सतीश, मिस्टर जाधव है नीचे बैठे हैं, इसलिए फ्लर्ट मत करो. अँकर आकाश हसून म्हणाला. तसं तो अँकर घाबरण्याची ॲक्टिंग करून तिथून कल्टी मारतो. सगळे त्याला पाहून हसतात. मग मात्र जजेस सर्वरीचं कौतुक करतात आणि तिला पाठवून देतात. नंतर हळूहळू सगळ्यांचे परफॉर्मन्स पार पडतात. टी व्हीवर ब्रेक दाखवले जातात, पण तिथं त्या वेळात प्रत्येक डान्स झाल्यावर स्टेजवर पुन्हा पुन्हा बदलले जात होते, कारण प्रत्येकाची थीम वेगळी होती. अमन सगळं काही तो सोहळा पाहून आपल्या डोळ्यात साठवत असतो, तर अमनची आई घरी बसून तो सोहळा पाहत असते. शेवटी रिझल्टची वेळ येते, तेव्हा मात्र सगळेजण डोळे बंद करून आपल्या राज्यातील मुलगी जिंकावी, आपली बहीण भाऊ जिंकावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. कधी नव्हे तो अमन देखील तसंच करतो. समोर आता 3 स्पर्धक उभे होते, त्यात सरू देखील होती. त्या सर्वांना पाहून इकडे बसलेल्या सर्व लोकांचे हार्टबीट्स वाढतात. तो डान्स के सुपरस्टार की ये ट्रॉफी जाती है एनी गेसेस. अँकर आकाश हातात एक भव्य अशी गोल्डची मोठी ट्रॉफी घेत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून ती लोक त्या 3 स्पर्धकांच्या नावाने ओरडायला लागतात. सर्वरीला देखील सध्या भीतीच वाटते. तो ये ट्रॉफी जाती है महाराष्ट्र राज्य की मिसेस सर्वरी अमन जाधव को. अँकर आकाश मोठ्याने माईकवर ओरडतो. तशी सरू त्यांचं बोलणं ऐकून पटकन डोळे उघडते आणि भावूक होऊन स्टेजवर गुडघ्यावर बसते. तिला असं भावूक झालेलं पाहून अमन उठून स्टेजवर येतो. तो तिला सरळ उभं करून एका हाताने जवळ घेऊन तिचे डोळे पुसतो. जजेस तिच्या हातात ट्रॉफी देतात, तशी ती डोळ्यात पाणी ठेवून ती घेते. मोठे असे 4 ते 5 ब्लास्ट देखील स्टेजच्या शेजारी वाजतात. त्यातील छोटे छोटे रंगीबेरंगी रिबन येऊन सरूचे आणि इतरांचे अंगावर पडतात. हे सगळं पाहून सरू भारावून जाते. तिच्या हातात मोठा असा चेक आणून दिला जातो. सोबत इतरही कार्ड देऊन तिला सर्वजण अभिनंदन करतात. सरू आणि अमन सगळ्यांचे आभार मानतात. अमन आनंदी असतो, पण सरू थोडीशी मिश्रित भावनेत असते. ते त्यांचा सन्मान स्वीकारून स्टेजच्या खाली उतरतात
जो तो अमनचं आणि सरूचं कौतुक करत असतात. पण सध्या सरूला काय बोलायला सुचत नसल्याने ती फक्त थँक्यू म्हणत अमनसोबत चालायला लागते. अमन आणि ती ट्रॅफिक घेऊन काही वेळाने आपल्या रूमवर जातात. रूमवर पोहोचून आतमध्ये जात असतात की तेवढ्यात सरूला चक्कर आल्यासारखे होते आणि ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. पण ते तिला काही जमत नाही. अमन मागे वळतो. त्याला सरू खाली पडणार असे दिसताच तो पटकन तिला स्वतःच्या मिठीत घेऊन सावरतो. सरू, अमन असं बोलून तिला उचलून आत घेतो. आता त्याला देखील काळजी लागली होती. तो आणून बेडवर ठेवतो आणि लगेच डॉक्टरला कॉल करतो.